मुलींनो, जशा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या तिथं आनंदात वाढल्यात, लाडात वाढल्यात, तसा तो मुलगा आहे ना, तुमचा पती आहे ना, तो सुद्धा त्यांच्या आई वडिलांच तिथं लाडातच वाढलेला असतो. तुम्ही यायच्या आधी त्याचं एज्युकेशन, त्याचं करिअर, त्याचं मित्र मैत्रिणी सगळं त्याच्या आयुष्यात असतं. तुम्ही आले की तुम्हाला असं वाटतं त्यांनी त्याच्या मैत्रिणीला बोलू नये, त्याच्या मित्राला बोलू नये, त्याच्या आईला बोलू नये. जशी तुमची आईला वाटत तुमचा संसार सुखात व्हावा, तुमच्या आई मधात लुडबुड करती, तशी त्याची आई पण लुडबुड करती. त्याच्या आईला पण वाटतं आपल्या लेकाचा संसार सुखात व्हावा. तुम्ही तुमच्या आईला 1-1 तास बोलता आणि तुमचा पती 10 मिनिटं बोलला की जळफळाट होते. काही काही महिलांनी तर पतीचं आई वडिलांसोबत बोलणंच तोडलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचे आई वडील तुम्ही त्याच्या आयुष्यात येण्याच्या आधीपासून आहेत. आणि जर त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली तर तुम्ही त्याला फटफट बोलायला सुरुवात करता. त्याच्या आई वडिलांना कसं सहन होईल? त्याला बोलण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय लाईफस्टाईल दिली, आपण कसं जगत होतो हे आठवा ना. आणि जर सगळं सुव्यवस्थित असणार हा पती पाहिजे होता, तर एखाद्या घटस्फोटित पती सोबत लग्न करा. त्याला सगळा अनुभव असतो, दळण कधी संपत, बायकोला काय पाहिजे, सगळा अनुभव त्याला असतो. ह्याचा नवीनच संसार चालू झालेला असतो, याला काय माहिती असतं. आणि जर त्याचे आई वडील जर पण नको असतील तर मग अनाथ मुलासोबत लग्न करा. पण त्याच्या आई वडिलांना ताटातूट करू नका हो. त्याची आणि त्याच्या आई वडिलांची ताटातूट कधीच करू नका. जय श्री कृष्ण.